यांना इथे विचारूया यांना काय प्रॉब्लेम होत आहे। हॅलो, आम्हाला खूप त्रास होतो। आमचे मुलं बाळ लहानले इथं छुटायले पावसाळ्यात फांद्या वगैरे पडतात। आम्ही खूप कंप्लेंट वगैरे केली पण कोणीच काही करीत नाहीये। सर्वांकडे सांगितलं यांना झाडाकडे बघा, लक्ष द्या, हे करा, पण कोणीच नुसतं हा हा करतात। नुसतं मतदानापुरतं येतात आमच्याकडे, आम्हाला मत टाका आम्ही करून देतो म्हणून हे बोलतात आणि नंतर मग आमच्याकडे लक्ष कोणी देत पण नाही आणि कोणी येत पण नाही, काहीच नाही। आमची विनंती आहे ईश्वर दादाला की आम्हाला एवढं झाड त्यांनी तोडून द्यावं म्हणून। आम्हाला खूप त्रास आहे पावसाळ्यामध्ये। उन्हाळ्यामध्ये तर आम्हाला थंड वाटतं पण पावसाळ्यामध्ये खूप त्रास आहे। का तर लेकरं बाळ मुलं आमचे लहान आहेत, असं वाटतं कुठं जायचं आणि कुठं नाहीये, असं सुचत पण नाही आम्हाला कुठं जायचं हे करायचं। तर एवढीच विनंती आहे दादाला, आम्हाला तेवढं झाड तोडून द्यावं म्हणून। मी राहिल शेख, विक्रोली वेस्ट वॉर्ड क्रमांक 120। आता तुम्ही इथे बघू शकता की मी जिथे उभे आहे इथे वरती झाड आहे। झाडाची फांदी जे आहे ते कधी पण खाली पडू शकतात आणि लोकांना जे ते धोका होऊ शकतात आणि इथे लोकांना खूप त्रास होते। माझा बीएमसीना निवेदन आहे की हे फांदी वगैरे जे आहे ह्याला कापायला पाहिजे, कारण की लोकांना इथे खूप धोका आहे आणि इकडच्या नागरिकांना पण जिथे खूप त्रास होत आहे। आणि आमचे नगरसेवक विश्वासदादा शिंदे यांच्याशी पण निवेदन आहे की इथे जे तर ऍक्शन घ्यायला पाहिजे, कारण की ही खूप वरती डोंगरावरती आहे आणि लोकांना खूप धोका आहे। तुम्ही इथे बघू शकता की पूर्ण पत्र्यावरती जे ते पूर्ण झाड आणि याची फांदी जे ते पडतात। आणि हे जे मी जे ठिकाणी उभे आहे हे सिद्धार्थ चाल आहे। सिद्धार्थ चालला इथे वरती खूप म्हणजे जास्त लोक राहतात आणि हे फांदी वगैरे जे ते त्यांच्या घराच्या पत्र्यावरती पडतात आणि लोकांना खूप त्रास होतात। ती माझं निवेदन आहे की लवकर ते लवकर हे फांदी वगैरे याला जे ते बीएमसी कडून याला कापायला पाहिजे आणि लोकांचा जीव जे ते धोका होऊ शकतं। तिथे स्थानिक लोकांना जेथे जीवाचा धोका आहे, सगळ्यांचं हे बोलणं आहे की पावसाच्या अगोदर इकडे जे तरी ऍक्शन घ्यायला पाहिजे, नाहीतर हे झाडाची फांदी वगैरे जे ते पत्र्यावरती पडते आणि लोकांच्या घरामध्ये पडते। तर दादांचे निवेदन है कि लवकर ते लवकर त्याच्यावरती जे तर कार्रवाई केला पाहिजे। ये आप देख सकते हो कि यहाँ के लोग बहुत दिनों से परेशान है। सिद्धार्थ चौल है ये। हमारे विश्वास दादा शिंदे से निवेदन है कि इसके ऊपर एक्शन लिया जाए। आप इसमें देख सकते हो कि ये पत्थर के ऊपर गिरकर जो है तो लोगों की जान जा सकती है। मैं इस वक्त अभी सिद्धार्थ चौल में हूँ। आप इधर देख सकते हो कि यहाँ कितना बड़ा हो गया ये झाड़। यहाँ के लोग बहुत ज्यादा परेशान है। आप देख सकते हो कि यहाँ सब लोग उपस्थित है, ये इधर पर भी सब लोग हैं। ये सबको इशू हो रहा है, बहुत तकलीफ हो रही है। दादा से निवेदन है की इसके ऊपर जल्द से जल्द ऍक्शन लिया जाए। इकडच्या नागरिकांना विचारूया त्यांना काय प्रॉब्लेम होत आहे। सांग। आम्हाला झाडांचा खूप त्रास आहे। जवळजवळ पावसाळ्यामध्ये खूप त्रास होतो आणि दुसरी गोष्ट उन्हाळ्यामध्ये पण आम्हाला त्याचा त्रास आहे। म्हणजे सांगण्याची गोष्ट ही आहे की बाबा पावसाळ्यामध्ये जर काढलं तर बरं होईल, पण पावसाळ्यामध्ये आम्हाला जरूर काढून दिलं तर खूप चांगलं होईल। पण इकडचे स्थानिक लोकांना विचारूया त्यांना काय प्रॉब्लेम फेस होत आहे। आम्हाला पावसाळ्यात खूप त्रास होतो या झाडाचा आणि कृपया करून हे झाड लवकरात लवकर काढण्यात यावे, ही आमची जी विनंती आहे। भरपूर पालापाचोळा पडतो, हवा आली की जरा भीती वाटते की फांटी वगैरे तुटेल म्हणून नम्रतेची विनंती आहे की लवकरात लवकर एप्रिलच्या विश्वासदादाला आणि बीएमसीला विनंती आहे की ह्या झाड एप्रिल पर्यंत काढून देण्याची यावे।